झी 24 तास एक पाऊल पुढे. रोखोकमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. एफडीआयच्या अग्निपरीक्षेत सरकार तरेल का या विषयावरती आपण चर्चा करतोय. आपण बघितलं राजकीय चर्चा यामध्ये होतीये. नेमकं एफडीआय मधून काय साध्य होईल किंवा काय साध्य होणार नाही, एफडीआयच्या अग्निपरीक्षेत सरकार तरेल का याविषयी आपण बोलूयात. जसं मगाशी भाई म्हणत होते की याचा फायदा महागाईपासून सुटका मिळण्यासाठी होईल का. प्रकाश जोशी सर मला सांगा, यांनी खरंच फायदा होईल, महागाई कमी होईल किंवा त्यातनं काहीतरी मार्ग निघेल असं वाटतंय? काही अंशी असं म्हणालो. नाही, मला असं वाटतं की महागाई आणि हा जो निर्णय आहे हा तसा फारसा म्हणजे एकमेकाशी संलग्न असा नाहीये. आता भाई जगताप यांनी जसं सांगितलं की याच्यावर चर्चा होती, हे अतिशय स्वागतार्ह आहे. परंतु केवळ चर्चा करून चालणार नाही, तर त्याच्यावर एक राजकीय सहमती निर्माण करणं देशामध्ये हे अतिशय आवश्यक आहे. कारण मला असं वाटतं की एकदा हा निर्णय घेतल्यानंतर तो केवळ त्या ठराविक एफडीआयच्या रिटेल पुरता मर्यादित न राहता तो पूर्ण आर्थिक व्यवस्थेवर, आपल्या गावागावातल्या ज्या छोट्या मोठ्या मंडळ्या आहेत, जी आपली गावातली अर्थव्यवस्था आहे, त्याच्यावर सुद्धा त्याचे परिणाम होतील. तर हे सगळं पूर्ण चर्चा करून त्याच्यावर सर्व राजकीय पक्षांची सहमती ज्या मुद्द्यांवर होऊ शकेल अशा पद्धतीने विचार करून तो पुढे नेलात तर देशाचं हित त्याच्यामध्ये कुठेतरी चर्चा राहील आणि सामावलं जाईल. नाहीतर केवळ दोन पक्षातलं एनडीए युपीए मधली चर्चा असंच त्याचं स्वरूप राहील. नक्कीच भाई, मी येतो तुमच्याकडे. फक्त अर्ध्या मिनिटामध्ये ते सांगतो, कारण ते राहता कामा नये. जे आपण गावच्या सगळ्या ह्याचं म्हणतोय आपण की गावची जी इकॉनॉमी आहे किंवा तिथल्या ज्या मंडळी आहेत त्यांचा त्याच्यावर परिणाम होणार आहे, तर त्याच्यावर त्याचा परिणाम अजिबात होणार नाही आहे. त्याचं कारण असं, या देशामध्ये 7,935 शहरं आहेत छोटी मोठी. त्याच्यातल्या 52 शहरामधला हा प्रश्न आहे, 53 शहरामधला हा प्रश्न आहे. आणि त्याची लोकसंख्या ही कमीत कमी 10 लाख असायला पाहिजे असं त्याचं हे आहे. म्हणून याचा परिणाम हा आपल्या जे म्हटलं जातं जनरली किराणा मालाच्या ह्याच्यावर होईल, तिथल्या त्या ह्याच्यावर होईल, तर त्याच्यावर अजिबात होणार नाहीये. आपण लक्षात घ्या, मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे लांबचं कशाला 130 कोटी, आपल्याकडे आज 1,30 लाख होता, पण इथेही आजही किराणा मालाची दुकानं आहेतच, आजही मॉल इथे आहेतच, आजही या ठिकाणी मल्टी ब्रँड बिग बाजार. व्हॉट इज बिग बाजार? इट्स अ मल्टी ब्रँड. ओके, त्यामुळे त्याच्याने काहीतरी त्यांचा काहीतरी नुकसान झालंय किंवा काय असं काही समजण्याचं कारण नाही. त्याचे आणखी अनेक फायदे आहेत, एवढंच फक्त मला सांगायचं. त्यामुळे ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमी म्हणतो, जी आपली गाभा आहे आपल्या याचा देशाचा, तर त्याच्यावर त्याचा दुष्परिणाम अजिबात होणार. नक्कीच. गोविलकरांकडे जाऊयात. गोविलकर सर, आता जी चर्चा सुरू आहे, राजकीय चर्चा आपण पाहत होतो, यातनं काय पुढे येते, उद्या याच्यावरती मतदान होईल की नाही हा खरा प्रश्न आहे. मला सांगा, या आता ज्या पॉलिसी तुमच्यासमोर आहेत त्याच्यामधनं एफडीआय सामान्य ग्राहकासाठी, शेतकऱ्यासाठी आणि एखाद्या रोजगार निर्मिती संस्थेसाठी कितपत फायदेशीर आहे किंवा यातनं काय तोटे आहे? एक गोष्ट मी मगाशी बोलत होतो आपल्याशी, मला असं वाटतं चर्चा करण्यापूर्वी पहिला सरकारने एक्सप्लेनेशन असं दिलं पाहिजे की हे जे धोरणात त्यांनीच बदल केले लेस दॅन 10 मंथ्स, ते का करावेसे वाटले त्यांना आणि ते कशा प्रकारे शेतकरी आणि ग्राहकांना फायद्याचे आहेत, एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी हे कसे उपयोगी आहेत बदल, हे शासनाने सांगितलं पाहिजे. लोकांनी कशाला विचारलं पाहिजे? जर शासनाने बदल केलाय तर शासनाने त्याचं एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. हा पहिला भाग. आता दुसरा भाग असा आहे की याच्यात आणखीन एक गंमत अशी आहे की त्यांनी कंडिशन्स टाकल्या ज्याचं भांडवल आत्ता केलं जातं. भांडवल म्हणजे असं की 50% गुंतवणूक ही बॅक एंड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केली पाहिजे. त्यामुळे मग सगळं आमच्याकडचं ट्रान्सपोर्ट सुधारेल, कोल्ड चेन सुधारेल वगैरे वगैरे सांगितलं जातं. 30% स्मॉलकडनं खरेदी केलं पाहिजे हे सांगितलं जातं. कमीत कमी $10 कोटी आणले पाहिजेत, असे 3 फायदे सांगितले जातात. पण मी पुन्हा सांगू इच्छितो की जी प्रेस नोट नंबर 5 20 सप्टेंबरला जाहीर केलेली आहे शासनाने, या तिन्ही गोष्टींचं कंप्लायन्स करण्यासाठी जी कंडिशन त्याच्यात टाकलेली आहे ती कंडिशन अशी आहे की हे सेल्फ सर्टिफाय केलं पाहिजे की आम्ही या तीनही गोष्टी कंप्लाय केल्यात. मला सांगा, जर तुम्हाला एखादी गोष्ट घडवायची असली तर त्याच्यासाठी नियम करावा लागतो, तो नियम पाळला नाही तर त्याच्यासाठी शिक्षा द्यावी लागते. असं कुठलंही गोष्ट ही जर का आपल्या धोरणातच नसेल तर स्वाभाविकपणे त्याचा कंप्लायन्स होईल कसा? आणि हे शासनाने एक्सप्लेन करणं आवश्यक आहे. इंटेन्शन्स नुसती चांगली आहेत असं म्हणून चालणार नाही. ती इंटेन्शन वास्तवात आणण्यासाठी जे धोरण असतं त्याचे शब्द तेवढेच महत्वाचे असतात, ते त्याच्यात दिसत नाही. आता तुम्ही मला जो स्पेसिफिक प्रश्न विचारला, सेल्फ सर्टिफिकेशन, मला सांगा ACZ हे काही फार जुनी गोष्ट नाहीये.
खूप आपल्याला एक्सपोर्ट ओरिएंटेड मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपण एसीझेड आणलं. पक्ष सोडून द्या म्हणून मी एसीझेडचं उदाहरण देतोय. या एसीझेड मध्ये असं म्हटलं होतं की तुम्हाला कुठलाही कर लागणार नाही, शासन तुम्हाला जमीन खरेदी करायला मदत करेल. आणि असे अनेक एसीझेड भारतामध्ये नोटिफाय झाले. मला सांगा गेल्या 2-3 महिन्यामध्ये काय झालं? 6 वर्षाचाच हा अनुभव आहे, फार जुना नाहीये. म्हणजे आता चर्चेत झालं ना की फक्त 52-53 शहरात होणार आहे, आज ना उद्या हे सगळीकडे जाणार आहे. मला एवढंच सांगा की एसीझेड डी नोटिफाय झाले याचा अर्थ काय झाला? शासनाने परवानगी दिली त्यांना. डेव्हलपर्सने असं म्हटलं आम्हाला एसीझेड करायचे नाहीत आणि आम्हाला डी नोटिफाय करून द्या. शासनाने परवानगी दिली. अर्थ काय झाला? त्यांनी जमिनी घेतल्या, स्टॅम्प ड्युटी न भरता, रजिस्ट्रेशन फी न भरता जमिनी ताब्यात घेतल्या, विकत घेतल्या, हे मान्य करतो. पण जमिनी ताब्यात घेऊन त्या इंडस्ट्री पर्पजसाठी न वापरता आता आम्ही एसीझेड करणारच नाही असं शासनाकडे त्यांनी मागणी केली. शासनाने ती मंजूर केली. मग शासनाचा हा जो रेव्हेन्यू बुडला याला जबाबदार कोण धरणार? त्यामुळे धोरण करताना आम्हाला जे अपेक्षित आहे ते त्या धोरणातनं यशस्वीरित्या आम्हाला मिळेल असा प्रयत्न झाला पाहिजे. हा या धोरणातल्या त्रुटी सांगण्यामागचा उद्देश होता. आता जो तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारला, एम्प्लॉयमेंट जनरेट होईल का, त्याच्यावर एक 3 गोष्टी मला वाटतं समोर येतात. एक गोष्ट म्हणजे नवीन तिथे जर का मल्टी ब्रँड रिटेल किंवा सिंगल ब्रँड रिटेल आले तर त्यांच्याकडे काही नोकरीला लोक लागतील, ह्याच्यात दुमत असायचं काहीच कारण नाही. एखादा मूर्ख माणूस सुद्धा याच्याबद्दल सहज सहमत होईल. मग पुढचा प्रश्न असा येतो की जे ह्या मल्टी ब्रँड किंवा सिंगल ब्रँड रिटेल आल्यामुळे अफेक्ट होणारे म्हणजे बंद होणारे किंवा धंदा कमी होणारे उद्योग असतील, म्हणजे रिटेलर्स असतील, त्यांच्याकडची सेल्फ एम्प्लॉयमेंट जाईल. ही पहिली गोष्ट आहे. सेल्फ एम्प्लॉयमेंट महत्वाची आहे का कुठेतरी एम्प्लॉयमेंट महत्वाची आहे याचा एक विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या सेल्फ एम्प्लॉईड लोकांकडे जे कामगार कामाला आहेत ते पुन्हा अनएम्प्लॉईड होतील. आणि तिसरा भाग असा आहे की आत्ता जे छोटे रिटेलर्स आहेत ते स्थानिक उद्योगांकडून माल खरेदी करतात, लोकल ब्रँड्स हे तिथे विकायला ठेवतात. मोठ्या मल्टी ब्रँड रिटेल्समध्ये कोणीही स्थानिक छोट्या ब्रँडवाल्यांचा झी 24 तास एक पाऊल पुढे.